आपण पाहताय महाधुरा। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। नमस्कार, महाधुरा यूट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। सध्या नगरपालिका निवडणुकींच्या प्रचाराला प्रचंड वेग आलेला आहे। 8 दिवस प्रचाराला शिल्लक आहेत, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपण नगरसेवक, आपणच नगराध्यक्ष व्हायचं या ईर्षेनं सगळे कामाला लागलेत, प्रचाराला लागलेत। त्यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं करण्याची एकूण मानसिकता या उमेदवारांची आहे। त्यामुळे प्रचंड वेग या प्रचाराला आलेला आहे। आज आपण पाहणार आहोत जत नगरपालिकेत नेमकं नगराध्यक्ष होणार कोण। तसं या निवडणुकीत चौरंगी लढत आहे, पण लढत तिरंगीच आहे। चौथा उमेदवार मतं किती घेणार त्याचा फटका कुणाला बसणार एवढंच आहे। निवडणूक ही तिरंगी होणार हे नक्की आहे आणि तिन्ही उमेदवार दमदार आहेत। सगळ्यांनीच आता प्रचंड ईर्षेनं प्रचाराला सुरुवात केलेली आहे। काही झालं तरी यंदा नगरसेवक आणि नगराध्यक्ष आपण जे कोणत्याही परिस्थितीत नगराध्यक्ष पद आपण मिळवायचं आणि जतच्या नगरपालिकेवर कधी भाजपचा झेंडा, राष्ट्रवादीचा झेंडा की काँग्रेसचा झेंडा, 3 पैकी एक झेंडा लागणार हे नक्की आहे। पण तो झेंडा लावणार कोण? सुरेश शिंदे लावणार, डॉक्टर रवींद्र आरळी लावणार की सुजय नाना शिंदे लावणार याची उत्सुकता प्रचंड जतमध्ये आहे। या तिघापैकी एक जण झेंडा लावणार हे नक्की आहे, पण नेमका झेंडा लावणार कोण याची उत्सुकता आपल्याला निश्चित आहे। हा झेंडा लावण्यामागे प्रत्येकाची ताकद किती, नेमकी ताकद काय आहे आणि याच ताकदीच्या जोरावर ते झेंडा कसं लावतील याचा आपण आज चर्चा करूया। या संदर्भात सगळ्यात पहिला नाव आहे ते सुरेश शिंदे सरकार। गेले 40 वर्षे या जत नगर ग्रामपंचायतीपासून सत्ता आहे, मार्केट कमिटीचे ते माजी चेअरमन आहेत। सगळ्या जाती म्हणजे दलित असू दे, मुस्लिम असू दे, मराठा, धनगर या सगळ्या जाती जमातीचे चांगले संबंध असणारा हा नेता, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारा हा संबंध, सहज उपलब्ध, फोन केला की सरकार फोन उचलणार, काम करणार याची एक खात्री आहे। त्यामुळे न्याय देणारं व्यासपीठ म्हणून या सरकारांचा जत तालुक्यात दबदबा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या सोबत आता आहेत माजी आमदार विलासराव जगताप, याशिवाय रवी तम्मनगौड आहेत, मीनाक्षीताई अक्के आहेत। नेटवर्क अतिशय चांगलं आहे, सहज उपलब्धता असल्यामुळे प्रत्येक प्रभागात त्यांचं नेटवर्क आहे, प्रत्येक प्रभागात ताकद आहे। याच जोरावर आणखी बसपाची ताकद 1-2 मतदारसंघात आहे, ठाकरे सेना सोबत आहे। या सगळ्या ताकदीच्या जोरावर यंदा सरकार राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार। राष्ट्रवादी कुठले तर दोन्ही राष्ट्रवादी एक झाले आहेत, त्यामुळे याच राष्ट्रवादीचा झेंडा सरकार फडकवणार अशी एक चर्चा आहे, अशी एक शक्यता आहे। पण हा झेंडा फडकू नये म्हणून आता सज्ज आहे डॉक्टर रवींद्र आरळी। गेले 40-50 वर्षे भाजपचं अतिशय निष्ठेनं काम करणारा हा कार्यकर्ता, भाजपचा तालुका अध्यक्ष म्हणून काम करणारा नेता। त्यामुळे भाजपच्या ताकदीवर एकीकडे लिंगायत समाजाची ताकद त्यांच्या सोबत आहे, लिंगायत म्हणून, आणि दुसरीकडे गोपीचंद पडळकर, आमदार गोपीचंद पडळकर या धनगर मतांच्या जोरावर जे आमदार झाले तो समाज या निमित्तानं त्यांच्या सोबत आहे। आणखीन एक महत्वाची म्हणजे गेल्या वेळी जे काही नगराध्यक्ष होते शुभांगी बन्नेनवार ते आता सोबत आहेत, काँग्रेस सोडून ते आरळी यांच्या सोबत आले, त्यामुळे आपोआप ती ताकद मोठी आहे। विधानसभा लढवल्याचा अनुभव आरळी यांच्या पाठीशी आहे। त्यांच्या पत्नी गेल्यावेळी रेणुका आरळी या कमी मतानं हारल्या, त्यामुळे आता काही झालं तरी आपण नगराध्यक्ष व्हायचं या ईर्षेनं डॉक्टर आरळी हे मैदानात उतरले आहेत। त्यांची ताकद भाजपची सोबत आहे, जनसुराजची ताकद सोबत आहे। त्यामुळं या सगळ्या ताकदीच्या जोरावर डॉक्टर रवींद्र आरळी आपलं नशीब आजमावत आहेत। ते नगराध्यक्ष होण्यासाठी आमदार नाही पण आता नगराध्यक्ष व्हायचं या ताकदीनं, या ईर्षेनं डॉक्टर रवींद्र आरळी हे मैदानात उतरले आहेत। त्यामुळे भाजपचा झेंडा रोवलाच तर डॉक्टर रवींद्र आरळी हे भाजपचे पहिले जतचे नगराध्यक्ष असणार आहेत। आणि ते होऊ नये म्हणून आणखीन एक उमेदवार मैदानात आहे, ते म्हणजे सुजय नाना शिंदे,
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून हा एकूण जत तालुका अनेक वर्षे ओळखला जात होता. आता नाही, कारण भाजपनं मोठ्या प्रमाणात त्या तालुक्यात शिरकाव केलेला आहे. भाजपचा 2-3 वेळा आमदार झालेला आहे. यंदा तर भाजपचे गोपीचंद पडळकर प्रचंड मताने निवडून आले. त्यामुळे तो आत्मविश्वास भाजपमध्ये असताना दुसरीकडे काही झालं तरी यंदा गेल्या वेळी जो काय काँग्रेसचा नगराध्यक्ष होता, यंदाही काँग्रेसचाच नगराध्यक्ष करायचा या ईर्षेनं सुजय नाना शिंदे मैदानात उतरले आहेत. आजोबा मोठ्या प्रमाणात या बिहार शिंदेची ताकद तालुक्यात होती. वडील अशोकराव शिंदे हे पंचायत समितीचे सभापती होते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते. या सगळ्या एकूण वारसा सुजय नाना शिंदे सांभाळत आहेत. मार्केट कमिटीचे चेअरमन आहेत. अतिशय चांगला संपर्क आहे. माजी आमदार विक्रम सावंत, आमदार विश्वजित कदम यांची ताकद त्यांच्या सोबत आहे. त्यामुळं दलित आणि मुस्लिमांची ताकद, त्यांची मतं, या माजी आमदारांची ताकद आणि काँग्रेसचा काही प्रमाणात असलेला प्रभाव, या सगळ्या पार्श्वभूमीवर सुजय नाना शिंदे यावेळी नगराध्यक्ष होणार. त्यासाठी त्यांची ईर्षेनं सध्या प्रचार सुरू आहे. आणखीन एक चौथे उमेदवार आहेत जे शिंदे सेनेचे आहेत. ऐनवेळी मैदानात उतरण्यात सलीम गौंडी, बांधकाम कामगार संघटनेचे ते प्रमुख आहेत. त्यामुळे तेही या मैदानात आहेत. तशी लढत तिरंगी आहे. तिरंगी म्हणजे सरकार, म्हणजे शिंदे विरुद्ध आरळी. म्हणजे आपण 15-20 दिवसापूर्वीच महाधुरळावर बातमी दिली होती की जतमध्ये तिरंगी होणार आणि शिंदे विरुद्ध आरळी अशीच लढत होणार. ती आपली महाधुरळाची बातमी खरी ठरली. आता बातमी खरी ठरणार आहे ती नगराध्यक्ष होणार कोण. तिघापैकी एक नक्की होणार, पण त्यातल्या त्यात कोण होणार हे आपण येत्या 5-6 दिवसात नक्की सांगू. तोपर्यंत आपला जो काय प्रचार त्यांचा धडाका आहे तो सुरू राहील. शक्तीप्रदर्शन झालेला आहे अर्ज भरायच्या निमित्तानं. आता सुरू आहे थेट प्रचाराचा धडाका. धडाक्याचा एकूण आढावा घेतला आणि काही सर्वे केला तर लक्षात येईल की यंदा झेंडा नेमका कुणाचा. महाधुरळा निश्चितपणे आपला अंदाज व्यक्त करेल निवडणुकीपूर्वी. तोपर्यंत पाहत राहा महाधुरळा युट्यूब चॅनेल, जो पश्चिम महाराष्ट्रात तंतोतंत अंदाज देण्यासाठी प्रसिद्ध आहे. कारण जतचा 2 अंदाज जतचेच खरे ठरलेले आहेत. तिरंगी लढत होणार आणि तिकीट कुणाला मिळणार, दोन्ही राष्ट्रवादी एक होणार, हे जतचे अंदाज महाधुरळानं व्यक्त केले आणि ते खरे ठरलेत. त्यामुळे आता पुढचा अंदाज, पुढचा निकाल आणि पुढची बातमी पाहत राहा महाधुरळा युट्यूब चॅनेल. धन्यवाद.